शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस. उपसा सिंचन योजनेस तातडीने निधी द्या, हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करणार. मंगळवेढ्यात 34वी पाणी परिषद, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला इशारा. गेल्या 20 वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही 700 कोटी रुपयांच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. आणखीन 10 वर्ष वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणे हा अन्याय असून शासनाने तातडीने निधी मंजूर करून योजना पूर्णत्वास न्यावी, अशी ठाम मागणी पाणी संघर्ष समितीच्या 34व्या पाणी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांनी केलं. मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 34व्या पाणी परिषदेत दुष्काळग्रस्त भागातील विविध संघर्ष समित्यांचे पदाधिकारी, शेतकरी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सांगितलं की परिषदेत मंजूर झालेल्या ठरावांसह मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. मोठ्या सिंचन योजनांसाठी आवश्यक असल्यास केंद्रीय मंत्र्यांकडेही पाठपुरावा केला जाईल. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास चळवळ अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न उपस्थित करत म्हैसाळ व कोरडवाहू कालव्यांचा दर्जा वाढवण्यावर भर दिला. या योजनेचा वीज खर्च शेतकऱ्यांवर टाकण्याऐवजी संपूर्ण योजना सौर ऊर्जेवर राबवण्याचा ठराव सभागृहात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 19 किलोमीटर परिसरातील पाणी प्रश्न व 240 कोटी रुपयांच्या जयपूरवाडी पाईपलाईन व फिडिंग नळांचे काम पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. आमदार समाधान आवताडे यांनी संघर्षामुळेच 19 गावांना म्हैसाळचे पाणी मिळाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात केवळ 0.25 TMC पाणी उपलब्ध होत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. MWRRAच्या नियमांमुळे अडचणी असल्या तरी हा प्रश्न सभागृहात सातत्याने मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील दुष्काळी भागाला समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी देण्याची मागणी केली. गौरव नायकवडी यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटित संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केलं. यावेळी राजेंद्र देशमुख, दत्ताजीराव जाधव, प्राध्यापक RS चोपडे, विश्वंभर बाबर, सुभाष पाटील, शरद पवार आदींनी मनोगत व्यक्त केली.